नमस्कार मंडळी, आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की भाड्याच्या घरामध्ये राहताना कुठल्या गोष्टी करावी आणि कुठल्या गोष्टी करू नये। जर मंडळी तुम्ही जर भाड्याच्या घरात राहताय तर मग या चुका तुम्ही करू नका। मंडळी, ग्रामीण भागामध्ये नाही पण शहरी भागामध्ये बरेच लोक भाड्याच्या घरामध्ये राहतात। अनेक लोक भाड्याने राहतात पण काही नियमांचे पालन करत नाहीत, कारण ते स्वतःचे घर नाही असे बोलतात। वास्तुशास्त्रानुसार त्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। मंडळी, तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, जाणून घ्या कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे। मंडळी, वास्तुशास्त्रात घराच्या सुख समृद्धीसाठी ज्याप्रमाणे उपाय सांगितले असतात त्याप्रमाणे भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी देखील अनेक उपाय सांगितलेले असतात। पण जे लोक भाड्याच्या घरात राहतात ते वास्तूच्या काही नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे अशा लोकांना वास्तुदोषाला सामोरं जावं लागते। तसेच त्या लोकांचे स्वतःचे घर बनवण्याचे स्वप्न देखील पूर्ण होत नाही। काही तुम्हीही भाड्याच्या घरात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। मंडळी, भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना एक माझा सल्ला, हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल या गोष्टी कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही। पुढील नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। घर मालक, मंडळी, भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की जर तुम्ही ज्या ठिकाणी भाड्याने राहता तिथे घर मालक राहत असेल तर वास्तुदोष केवळ तुमच्यामुळेच नाही तर घर मालकामुळे देखील निर्माण होऊ शकतो। जर तुम्ही भाड्याच्या घरात एकटे राहत असाल तर वास्तूंशी संबंधित गोष्टी करणे गरजेचे असते, कारण दुसऱ्याच्या घराकडे किंवा घरामध्ये असेल तर तुम्ही त्यात ठेवलेल्या वस्तू वापरत आहात। भाड्याच्या घरात कधीही लाकडी दरवाजे नसावेत। स्टील, धातूंचा दरवाजा नेहमी लावावा, अन्यथा घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतात। लाकूड खराब झाल्यास लाकडी दरवाजामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते। तसेच स्टीलचे दरवाजे बसवणे शुभ मानलं जातं। वाईट शक्ती त्वरित भाड्याच्या घरावर परिणाम करतात। अशावेळी दररोज संध्याकाळी कापूर जाळून घराच्या प्रत्येक भागात फिरवावा। एकीकडे तुटलेल्या वस्तू किंवा स्वतःच्या घरात ठेवणे अशुभ मानले जाते, तर दुसरीकडे निरुपयोगी तुटलेल्या वस्तू भाड्याच्या घरात ठेवणे टाळले पाहिजे। भाड्याच्या घरातील नळांची दुरुस्ती करावी, अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतो। भाड्याच्या घरात राहत असेल तर स्वयंपाकघरातील भांडे रिकामी ठेवू नका, यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होऊ शकते। तसेच घरातील सदस्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो। मंडळी, वास्तुशास्त्राची ही टिप्स कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय।